नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे हरिभाऊ वाळीबा बुंबले, राहणार हिवरगाव आंबरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मी आणि माझे कुटुंबीय मिळून हे गेल्या 4 वर्षापासून हा रेशीम व्यवसाय करतोय. माझं शिक्षण MSc बॉटनी झालेलं आहे. त्याचबरोबर मी नोकरी पण करतो आणि हा व्यवसाय पण करतो. तर मित्रांनो, आपण पाहतोय की अनेक तरुण पिढी, नवीन उद्योजक हे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहे. यांना नेमकी कोणता बिझनेस केला पाहिजे, कोणत्या बिझनेसमधून कसा जास्तीत जास्त प्रॉफिट होईल या संदर्भात याची माहिती मिळवण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडियावरती माझा अनुभव सांगायचा झाला तर एकदम असा की मी ज्या टायमाला हा बिझनेस चालू करायचा किंवा हा व्यवसाय चालू करायचा याची माहिती मी यूट्यूब यूट्यूब असन, इंस्टाग्राम असन यांच्यावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मी भरपूर पाहिलं की कोण म्हणायचं महिन्याला 1,00,000 रुपये, कोण महिन्याला 5,00,000 रुपये, कोणी आपली नोकरी सोडून रेशीम शेतीसाठी सगळं त्यानं नोकरी सोडलेली अशा पण व्यक्ती मी यूट्यूब इंस्टाग्रामवरती पाहिल्या. पण ज्या टायमाला मी प्रत्यक्षात हे व्हिडिओ सोडून प्रत्यक्षात फील्डवरती गेलो, ज्यांचे 15-15, 18-18 वर्ष कंप्लीट झाली, 18-18 वर्षापासून ते रेशीम शेती करतायत, त्यांना मी भेटलो. त्यांच्याकडून ह्या रेशीम शेती संदर्भात पूर्ण सखोल अशी माहिती या मी ज्या शेतकऱ्यांना भेटलो त्या शेतकऱ्यांकडून साधारण या रेशीम शेतीविषयी जी काही सखोल माहिती आहे अशी मी सर्व माहिती घेतली. यामध्ये या रेशीम शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांना मिळालं यश आणि यशामागचं खरं म्हणजे संघर्ष. माणूस यश नक्की पाहतो, पण त्याच्या मागचा संघर्ष पाहत नसतो. पण मी याच्या मागचा पहिला संघर्षाचा अभ्यास केला. ते काय करतात, काय नाही याची माहिती घेतली. यामध्ये मला आमच्या जवळच्या तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावचे जे काही आमचे मित्र आहे, त्यामध्ये राजू लोहाटे, अनिल मगर हे जे काही तज्ज्ञ मंडळी आहे, यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. माझ्या पहिल्या बॅचपासून तर जवळपास ते 10 बॅचपर्यंत राजू लोहाटे आणि ते आज पण फोन केला की ते मला मदत करीत असतात आणि योग्य असं मार्गदर्शन करीत असतात. तर अशाच लोकांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि माझा हा व्यवसाय एकदम योग्य रीतीने असा चालायला लागला. तर यानंतर माझ्या अकोले तालुक्यात सगळ्यात प्रथम मी हा बिझनेस चालू केला. त्यानंतर आता हळूहळू शेतकऱ्यांना मी माहिती देतोय. त्याप्रमाणे माझ्याच गावामध्ये आणखीन पहिल्यांदा 2 जणांनी चालू केला. त्यानंतर अजून लोक वाढत आहे. माझ्या तालुक्यात आता भरपूर लोक हा व्यवसाय करायला लागले. तर त्यांना योग्य अशी माहिती, प्रॅक्टिकल नॉलेज इथं भेटायला लागलं. त्यामुळं त्यांनी पण आता भरपूर लोक ह्या व्यवसायाकडे वळायला लागलेली आहे. तर ही होती माझी छोटीशी ओळख. आपली ओळख व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. कसा झालाय, काय अजून सुधारणा करायला पाहिजे, हे तुम्ही नक्की मला तुमच्या कमेंट्स द्वारे मला सांगा आणि मी त्याप्रमाणे सुधारणा करून घेईन. अजून रेशीम शेतीविषयी अजून सांगायचं हळूहळू तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. एक टॉपिक घेऊन आपण व्यवस्थित बोलणार आहोत. व्यवस्थित मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. इंस्टाग्रामला तुम्हाला दररोजचा अपडेट हे राहणार आहे. त्याच्यामुळे माझ्या सुवर्ण रेशीम फार्म हिवरगाव या चॅनल ह्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती ऑलला तुम्ही क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला लगेच दिसतील. त्यानंतर रेशीम शेतीविषयी तर आपलं सांगितलं का मी तुम्हाला एक एक टॉपिक हळूहळू घेणार आहोत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ह्या रेशीम धंदा करतानाही मी जे अनुभवले त्याच्याबरोबर आपण अजून काही साईड बिझनेस चालू करू शकतो, की आपण तुती लागवड केल्यानंतर फक्त रेशीम शेतीच करायची का त्याच्यामध्ये अजून पण आपण व्यवसाय चालू करू शकतो, हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि ते पण बिझनेस मी हळूहळू चालू करणार आहे. तरी या सर्वांची माहिती तुम्हाला मी देणार आहे. तरी त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हळूहळू मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि माझ्या माहितीबद्दल मी तुम्हाला एक सांगतो की माझी माहिती जास्त इरिटेबल नसणार आहे. मला काही जास्त वेळ भेटत नाही, त्यामुळे जास्त इरिटेशन काही करणार नाही. जी काय आहे ती रॉ माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. माझ्या बॅचेस जशा चालतील त्या बॅचचं दररोजचं अपडेट मी तुम्हाला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती देणार आहे. तरी सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.